नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि या बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पाहूयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीची. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मोठा खुलासा केलाय. त्यामुळे मोठा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात वेळोवेळी खोटी माहिती पसरवण्यात आल्याचं मोठं विधान राजनाथ सिंह यांनी केलं. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या सूचनेनुसार वीर सावरकर यांनी इंग्रज सरकारच्या पुढे तुरुंगातून सोडण्यासाठी माफीनामा दिला होता, असा दावा राजनाथ सिंह यांनी केलाय. दिल्लीमध्ये वीर सावरकर पुस्तकाच्या लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्या प्रसंगी राजनाथ सिंह यांनी सावरकरांच्या कार्याची माहिती दिली. तर सावरकरांचं हिंदुत्व हाच खरा राष्ट्रवाद असल्याचं सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यावेळी म्हणाले. सध्या देशामध्ये राष्ट्रीयता तोडण्याचं काम सुरू असल्याचंही भागवत म्हणाले. राजनाथ सिंग यांच्या विधानामुळे आता राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. वीर सावरकरांवरील एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यामध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, त्यासोबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते. आणि यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी मोठा खुलासा केला. बार बार यह बात कही गई कि उन्होंने अंग्रेजी सरकार के सामने अनेकों मर्सी पिटीशन फाइल की, लेकिन सच्चाई है कि मर्सी पिटीशन उन्होंने अपने को रिहा किए जाने के लिए नहीं फाइल की थी. सामान्यतः जो एक कैदी को पूरा अधिकार होता है कि मर्सी पिटीशन फाइल करना चाहे तो वह कर सकता है. महात्मा गांधी ने उन्हें कहा था कि आप मर्सी पिटीशन फाइल करो. महात्मा गांधी के कहने पर उन्होंने मर्सी पिटीशन फाइल की थी. और महात्मा गांधी ने अपनी तरफ से यह अपील की थी. उन्होंने कहा था यदि सावरकर जी को रिहा किया जाना चाहिए, जैसे हम शांतिपूर्ण तरीके से आजादी हासिल करने के लिए आंदोलन चला रहे हैं, वैसे ही सावरकर जी भी आंदोलन चलाएंगे. यह बात महात्मा गांधी जी ने कही थी. लेकिन उनको बदनाम करने के लिए इस प्रकार की कोशिश की जाती है कि मर्सी पिटीशन फाइल की थी, उन्होंने क्षमा याचना मांगी थी, अपनी रिहाई की बात कही थी. यह सब सारी बातें बेबुनियाद और गलत हैं. वास्तविक राष्ट्रीयता है, उसका प्रथम उद्घोष इन तीनों ने किया है. और सावरकर जी को टीका का लक्ष्य बनाते समय ऐसा भी लिखा गया है कि सावरकर जी ऐसे क्यों बने, इन तीन लोगों के विचारों के कारण ऐसे बने. क्योंकि लक्ष्य व्यक्ति नहीं है, लक्ष्य है भारत की ये राष्ट्रीयता जो पूरे दुनिया को जोड़ने का एक मार्ग उजागर करती है. और लोग जुड़ जाए तो जिनके दुकान बंद होंगे उनको लगता है कि ये नहीं होना चाहिए. तर दिल्लीमधल्या या कार्यक्रमावेळी या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची आणि सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान आपण ऐकलं. यामुळे काय नेमका वाद उफाळू शकतो, आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, ही दोन्ही वक्तव्य आपण ऐकली, त्यामुळे त्याचे परिणाम काय होऊ शकतात? श्वेता, काल सायंकाळी दिल्लीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये वीर सावरकर या पुस्तकाचं लोकार्पण होतं. उदय माहुरकर आणि चिन्मय पंडित या दोन लेखकांनी हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकाच्या निमित्ताने राजनाथ सिंगांचा जो दावा आहे, त्या दाव्यामुळे, ज्या दाव्याचा उल्लेख आपण केलेला आहे, या दाव्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचं शाब्दिक युद्ध पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण की अनेकदा संपूर्ण इतिहासाचा जो इतिहास समोर आलेला आहे, त्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांकडे माफी मागितली. त्याच्या आधारावरती त्यांना सोडण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्या सोबतच इंग्रजांच्या पेन्शनवरच्या आधार त्यांना पेन्शन देखील देत होतं, असा देखील दावा इतिहास तज्ञ करतात. पण आता हा जो राजनाथ सिंगांनी दावा केला आहे की महात्मा गांधींच्या सूचनेनंतर त्यांनी दया याचिका किंवा माफीनामा हा इंग्रज सरकारकडे दिला होता, त्यामुळे आता कुठेतरी वीर सावरकर यांचं जे गेल्या काही वर्षात निर्माण झालेलं चित्र आहे, ते चित्र पुसण्याचं काम सध्या केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकार करत आहे, असा आरोप काँग्रेस जनाच्या वतीनं लावण्याची शक्यता आहे. पण सोबतच ज्या पद्धतीने दावा केला जातोय की त्यांच्या संदर्भात खोटे
खोटं नाटक पसरवण्याचं काम देखील गेल्या इतिहासात करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता थेट संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यावरती टीका होत आहे. हे नवे इतिहास तज्ज्ञ पुढे आलेले आहेत जे आपल्याला भारताच्या इतिहासाबद्दल नवीन माहिती देतात. अशा प्रकारच्या टीका टिप्पणी देखील आता राजनाथ सिंग यांच्या सुरू झालेल्या आहे. आणि नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या संदर्भाने असो किंवा मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संदर्भाने वारंवार आरोप लागला जातो की जे ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात ज्या पद्धतीने वाद नेहमी उपाळून देतात, अनेकदा त्यांच्या कामावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. असं असताना आता हा नवीन जो खुलासा खास करून राजनाथ सिंग यांनी केला आहे, त्यामुळे आता दिल्लीतलं राजकीय वातावरण तापू शकतं. आणि सोबतच जे महात्मा गांधींना मानणारे लोक आहेत की महात्मा गांधींच्या संदर्भाने ज्या पद्धतीने आता वाद सुरू आहे, एकीकडे महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या महात्मा गांधी आणि च्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत असतात. असं असताना आता या नवीन खुलासानंतर आता काँग्रेस कशा पद्धतीने याचं उत्तर देतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बरोबर. आणि सरसंघचालकांचं एक महत्त्वाचं वक्तव्य म्हणजे हिंदुत्व हाच खरा राष्ट्रवाद आणि देशामध्ये राष्ट्रीयता तोडण्याचं काम सुरू आहे असा आरोप जो त्यांनी केला, थेट रोख कोणावरती होता? ज्या पद्धतीने देशातील आता वातावरण सध्या आहे, तर या मुद्द्यावरून जम्मू काश्मीरचा मुद्दा असो किंवा मग केरळमध्ये निर्माण होणाऱ्या घटना असो किंवा उत्तर प्रदेशातील घटना असो, या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केलं असेल असं अनेक राजकीय तज्ज्ञांना वाटतंय. सोबतच ज्या पद्धतीनं माहिती मिळते, हा जो रोख होता, हा रोख त्यांनी स्पष्ट जेव्हा त्याचं भाषण होतं त्या भाषणाच्या वेळेस न्यूज 18 लोकमतची चमू देखील तिथेच होती. त्यांनी म्हटलं की 2014च्या पूर्वी ज्या पद्धतीनं राष्ट्रीयता तोडण्यासाठी अनेक महत्वाची होती, ते घटक केंद्रातलं सरकार असो किंवा राज्यातले सरकार असो किंवा शासकीय घटक असो, पण 2014 नंतर चित्र बदललं असाही दावा त्यांनी आपल्या भाषणात केला होता. याचाच अर्थ असा होतो की कुठेतरी जे देशातील इतर राज्य जे आहेत, महाराष्ट्र असो किंवा मग राजस्थान असो किंवा मग पंजाब असो, या राज्यांकडेही त्यांनी एक प्रकारे रोख केला आहे की 2014 नंतर या राज्यांची परिस्थिती तशीच तशी आहे, पण केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून सांप्रदायिकता रोखण्याचा प्रयत्न होतोय असा दावा त्यांचा आहे. थोडासा प्रशांत थांबवते तुम्हाला, मात्र आपण याच संदर्भात बोलूयात. महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेले. तुषार गांधीजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. काल राजनाथ सिंग आणि संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीमध्ये केलेली विधानं आपण ऐकली आणि त्यामध्ये जो काही खुलासा त्यांनी केला राजनाथ सिंग यांनी, अर्थात तुमच्याही कानावर आलं असेलच, तुमची काय प्रतिक्रिया यावर? नाही, मी आभारी आहे की शेवटी जे आम्ही इतक्या वर्षापासून सांगत होतो की सावरकरांनी कित्येक वेळी ब्रिटिशरांची दया याचना केली आणि माफी मागितली, त्याचं एक समर्थन मंत्री साहेबांनी केलंय. म्हणून मला कारण आजपर्यंत सगळे नकारतच होते ते गोष्ट, तर हे समर्थन आमच्यासाठी फार मोठा उपकार आहे त्यांचा. आणि दुसरा, मी त्यांची आता फार आभारी आहे की त्यांनी हे पण समर्थन केलंय की गांधी एवढे प्रभावशाली होते की जेव्हा ते दक्षिण आफ्रिकामध्ये कार्यरत होते आणि भारतात त्यांचा काही जास्त प्रभाव नव्हता, तेव्हा पण ते सावरकरांच्यावर इन्फ्लुअन्स ठेवत होते की 1911 मध्ये पण सावरकरांनी पहिल्यांदा माफी मागितली होती. म्हणून त्यांनी एकाच गोष्टीमध्ये दोन ऐतिहासिक समर्थनं केली आहेत की सावरकरांना माफी मागायची सवय होती आणि गांधींचा प्रभाव इतका मोठा होता की तेव्हा पण तो विश्वव्यापी होता. बर, मात्र आता जे राजनाथ सिंग म्हणालेत की एकतर चुकीची माहिती सावरकरांबद्दल पसरवली जाते, अशी माहिती पसरवणाऱ्यांवरती त्यांनी टीका केलेलीच आहे आणि इंग्रज सरकारच्या तावडीतून सुटण्यासाठी म्हणून माफीनामा दिलेला होता. खरं तर एका कैद्याची तो हक्क असतो की अशा प्रकारचा अर्ज करणं, मात्र महात्मा गांधींनी केलेल्या सूचनेवरून त्यांनी हा अर्ज केलेला होता किंवा माफीनामा दिलेला होता असं त्यांनी म्हटलंय. तर तुम्हाला ज्या सगळ्या खऱ्या गोष्टी माहिती आहेत त्यानुसार नेमकं काय घडलं होतं तेव्हा? नव्हती की 1911 मध्ये बापूंचं लक्ष सावरकरांच्या वरती असतं, कारण तेव्हा साऊथ आफ्रिकाचा सत्याग्रह फारच
जोरात चालू होतं आणि साऊथ आफ्रिकाच्या समस्येवरच बापूंचं ध्यान केंद्रित होतं, तेव्हा हे गोष्ट मानणं फार अवघड आहे की ते तेव्हा भारताच्या ज्या हे होत होत्या त्याच्यामध्ये लक्ष देत होते. आणि म्हणून नवीन इतिहास लिहिणं हे त्यांची एक मजबुरी आहे, कारण जो प्रतिष्ठित इतिहास आहे त्याच्यात त्यांचा काहीही सहभाग नव्हता हे सिद्ध आहे. म्हणून त्यांची चेष्टा ही वर्षानुवर्ष चालू राहिली आहे की एक नवीन इतिहास लिहून टाकायचा, आणि ही त्याच्यातलीच एक गोष्ट आहे. पण ज्यांना इतिहास माहिती आहे ते हे अशा दुष्प्रचारावर बळी पडणार नाही ह्याची पण जाणीव आहे. म्हणून मला काय त्यांच्या बोलण्यामध्ये जास्त सत्य तर नसतंच कधी, पण प्रभावही होणार असं वाटत नाही. उलट ते ज्यांची स्तुती करतात आणि पार्लमेंटात ज्यांचे पोर्ट्रेट लावण्याची कोशिश करतात ते कित्येक पत देशभक्त होते ते त्यांच्याच स्टेटमेंट्स वरून सिद्ध होतं. कारण भगतसिंगांनी कधी माफी मागितली नव्हती अंग्रेजांची, आणि ते खरे देशप्रेमी होते. मग खरी माहिती लपवली जाते का? खरी माहिती त्यांना हे होणार नाही, त्यांना जमणार नाही ती खरी माहिती. म्हणून खरा जो इतिहास आहे तो त्यांना लपवावाच लागतो. स्वतःच्या प्रिझर्वेशनसाठी त्यांची ही एक मजबुरी आहे की त्यांना खरा इतिहास खोटा सिद्ध करावा लागतो वेळोवेळी. बरं, मग इतकी वर्ष काँग्रेसकडून खऱ्या म्हणजे इतिहासाचा विपर्यास केला गेला असं म्हणू शकतो का? नाही, मला वाटत नाही की इतिहासात पॉलिटिकल कोणाची जागा असू शकते, कारण पॉलिटिक्स एक सेल्फ सिकिंग गोष्ट आहे. ते फक्त स्वतःच्या फायद्याचीच गोष्ट करतात. म्हणून इतिहास सारख्या गंभीर विषयापासून पॉलिटिक्स दूर राहावं हीच एक कोशिश नेहमी असायला हवी. जी, तुषार गांधीजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात या विषयावरती. काल वीर सावरकरांच्या विषयावरती पुस्तकाचं प्रकाशन होतं आणि या प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी राजनाथ सिंग आणि त्याचसोबत संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेली मोठी विधानं आणि त्यावरून संपूर्ण देशामध्ये खळबळ माजू शकते. खास करून सावरकरांच्या विचारांना मानणारा एक मोठा वर्ग, गांधीजींच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून चालणारा एक मोठा वर्ग आहे. आणि त्यामुळेच काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांमध्ये या विषयावरून काही संघर्ष निर्माण होतो का, आपल्याला हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच. मात्र याच संदर्भात आपण बोलणार आहोत. सावरकरांचे वंशज देखील रणजित सावरकर आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेले. तर रणजित सावरकरजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. काल दोन मोठ्या नेत्यांनी दिल्लीमध्ये केलेली विधानं, सावरकरांनी ज्यावेळेला इंग्रज सरकारकडे महात्मा गांधीजींच्या म्हणण्यानुसार माफीनामा सादर केलेला होता, असं जे विधान राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे, त्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, पहिली गोष्ट म्हणजे माफीनामा हा शब्द राजनाथ सिंगने वापरला नाहीये, त्यामुळे तुम्ही ते शब्द माझ्या तोंडात घालू नका कृपया. ती आवेदनपत्र सगळ्या क्रांतिकारकांच्या सुटकेसाठी होती. दुसरी गोष्ट अशी की या आवेदनपत्रांना गांधींनी आपल्या एका लेखात समर्थन दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की सावरकर जर शांततेच्या मार्गाने येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागतच करू आणि सरकारने त्यांना सोडलं पाहिजे, कारण सावरकर अंदमानमध्ये हे देशसेवा केल्याच्या त्यांच्या पापाची सजा भोगत आहेत असं गांधींच्या लेखात लिहिलेलं आहे. तर ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यात आता सावरकरांनी सल्ला घेतला का तर नाही, सावरकर तुरुंगात होते, त्यांची गांधींची भेटच झाली नव्हती. पण सावरकरांच्या याला गांधींचा पाठिंबा होता. सावरकरांना सोडावं या मागणीसाठी त्यांनी 2 लेखही लिहिले होते. त्यांनी सावरकर बंधू दोघेही, बाबाराव सावरकर आणि बॅरिस्टर सावरकर, तर यांच्यावर त्यांनी ते लेख उपलब्ध आहेत सगळे. त्यांच्या कम्प्लीट वर्क्स ऑफ महात्मा गांधीमध्ये ते उपलब्ध आहेत. आणि त्यांनी म्हटलं होतं की ते जर शांततेच्या मार्गाने येणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. यांचा दोघांचा मुद्दा कुठला मार्ग स्वीकारायचा तो होता. आणि जेव्हा ब्रिटिशांनी भारताला सुधारणा दिल्या, म्हणजे विधिमंडळ आली, इलेक्शन सुरू झाल्या आणि जनतेचं प्रतिनिधित्व मिळू लागलं, तेव्हा
संसदीय मार्गाने करावं असं सावरकरांनी अटी मान्य केलं. 24 तारखेला त्यांची रत्नागिरी हाऊस अरेस्टमध्ये त्यांना ठेवण्यात आलं त्यानंतर 13 वर्ष. तर हे जे काय आहे याच्यात पहिली गोष्ट माफीनामा हा शब्द माझ्या अंदाजे राजनाथ सिंगनी वापरला नाहीये. बर. त्यांनी आवेदनपत्र हा शब्द वापरलाय आणि सगळ्या क्रांतिकारकांकरता असंही मोहनजींनी वारंवार सांगितलंय. तर मला वाटतं तो माफी पत्राचा विषय मला वाटतं सगळ्यांनी बंद करावा आता. कारण विक्रम संपतांच्या याच्यामध्ये त्यांनी सगळी मूळ आवेदनपत्र मिळवलेली आहेत ती तुम्ही बघा. त्यात हे स्पष्ट होतं की ब्रिटिश पण त्याला सावरकरांचा पिटिशन फॉर जनरल अॅम्नेस्टी असं सब्जेक्ट व्ही.डी. सावरकर जनरल अॅम्नेस्टी अशा रेफरन्समध्ये त्यांचे नोटिंग आहेत. हे ब्रिटिशही त्याला माफीनामा म्हणून बघत होते. तर पिटिशन फॉर जनरल अॅम्नेस्टी ऑफ ऑल द पॉलिटिकल प्रिझनर्स इन अंदमान हा तो विषय होता. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा ते शिळ्याकडे लावत कुठेतरी निमित्त आणायचं आणि हे अत्यंत चुकीचं आहे. आणि गांधींचं जे मी सांगितलं ते सत्य आहे. गांधींचे 2 लेख आहेत. मला वाटतं गांधींचे गांधीवादीच आता ते कम्प्लीट वर्क ऑफ महात्मा गांधी वाचत नाहीत. 100 खंडाचं तुम्हाला साहित्य उपलब्ध आहे. ऑनलाईनवर ते फ्री उपलब्ध आहे डाउनलोड करायला. सगळ्यांनी बघून घ्यावं ना. बरं जी रणजितजी, तुमच्या म्हणण्यानुसार आपण माफीनामा नाही तर आवेदनपत्र असा शब्द वापरू की सावरकरांनी आवेदनपत्र दिलेलं होतं. बरं, राजनाथ सिंग यांनी जे म्हटलंय, विधान केलंय, अर्थात आतापर्यंत काँग्रेसनं इतिहासाचा विपर्यास केला का, यावरती तुमचं काय म्हणणं आहे? काँग्रेस इतिहास दाबूनच टाकलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला नुसतं सावरकर नाहीये, हा जो इतिहास जो आपला स्वातंत्र्याचा आपण जो वाचतो तो केवळ एका विशिष्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर नेहरू राजकारण असो का जुनं मोगल राजकारण, आज आपल्या भारताचा जो इतका व्यापक इतिहास आहे. म्हणजे तुम्ही जर दक्षिणेकडे तुम्ही जर का गेला तर दक्षिणेचे चौल सम्राट म्हणजे काही कुठे तुमच्या इतिहास नाहीच आहे. मी काँग्रेसनी देशाचा इतिहास दाबून टाकलाय, क्रांतिकारकांचा दाबूनच टाकलाय. आणि सावरकरांचा पर्टिक्युलर विषय करता की सावरकर हे एक अत्यंत प्रभावशाली नेते होते, त्याच्यामुळे सत्तेला त्यांचा धोका होता म्हणून सावरकरांना दाबून टाकलाय. माझा स्पष्ट आरोप आहे. बरं, काल मोहन भागवत म्हणाले देशामध्ये राष्ट्रीयता तोडण्याचं काम सुरू आहे, सावरकरांचं हिंदुत्व हाच खरा राष्ट्रवाद आहे. काय म्हणाल यावर? सावरकरांचं हिंदुत्व आणि आज जे हिंदुत्वाची जी कल्पना करण्यात येते की जे धार्मिक हिंदुत्व असे लोकांना जाणीवपूर्वक करण्यात येतं की सावरकर हे अगदी प्रचंड धार्मिक होते आणि त्यांना आपल्या धर्माचं आणायचं होतं. तर सावरकरांनी सगळ्यात पहिल्यांदा हे स्पष्ट केलेलं आहे की वैयक्तिक तुम्ही स्वर्गात जायचं का नरकात हे जे हा जो काही धर्म असतो यासाठी जे काही करायचं असतं, पूजापाठ तुमचे करायचे काय करायचे ते तुम्ही तुमचं व्यक्तिगत गोष्ट आहे ती व्यक्तिगत राहावी. तुम्ही पितृ आणि पुण्यभूमी त्यांनी जी व्याख्या दिली आहे की माझी सर्वोच्च निष्ठा या देशावर असली पाहिजे. म्हणजे पुण्यभूत अर्थ अगदी सोपा असतो की माझी सर्वोच्च निष्ठा, कंट्री शुड बी माय फर्स्ट प्रायोरिटी. आणि दुसरी म्हणजे ही माझी पितृ पाहिजे. म्हणजे मी थोडक्यात ज्यांनी आपण वर्षाचा अधिकार म्हणजे आपण जे परंपरेने भारतातले नागरिक आहोत, आज जगात सगळीकडे तेच असतं. तुम्ही जे तुमचे पूर्वज त्या तिथले असले पाहिजेत ते तुम्हाला मिळते सहज. तुम्ही बाहेर गेला तर तुम्हाला नागरिकत्व उशिरा मिळतं. तर त्या ह्या 2 अटी जो मान्य करेल तो हिंदू, इतकी सोपी व्याख्या आहे. त्यांनी सांगितलं की ही जी व्यक्तिगत धर्म जी आहे म्हणजे ज्याला पारमार्थिक धर्म म्हणतो आपण तो वैयक्तिक आहे, पण ऐहिक धर्म जो आहे जो आपण जगण्यासाठी जे काही कामं करतो ती ऐहिक म्हणतात त्याला, ती केवळ राज्यघटनेच्या नुसारच व्हावीत. इतकं स्पष्ट जर सावरकर लिहित आहे. त्यांचं हिंदुत्व पुस्तक छोटंच आहे पण त्यांनी अनेक ठिकाणी वारंवार हे घेऊन सांगितलंय की धर्म व्यक्तिगत गोष्ट आहे आणि हिंदुत्व त्यांनी जे म्हटलंय की माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. म्हणजे इज डिफायनिंग द राष्ट्रीयत्व की देश पहिला जो समजेल तो हिंदू. बरं, कुठे पूजा पद्धतीचा उल्लेख नाहीये. जी रणजित सावरकरजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर त्यांचं म्हणणं आहे माफीनामा हा शब्द वापरता कामा नये, आवेदनपत्र असं म्हणावं, कारण सावरकरांनी आवेदनपत्र लिहिलेलं होतं आणि सगळा इतिहास हा पूर्णपणे दाबून टाकल्याचा स्पष्टपणे आरोप